आज आपण कनक सागजला आलेलो आहोत वैजापूर तालुक्यामध्ये. एक 25 दिवसापूर्वी ह्या रोपाला फ्लोरामिक्स हे आमचे शेतकरी बंधू यांनी वापरलं होतं आणि आज कांद्याची लागवड चालू झालेली आहे त्यांची. तुम्ही इथं पाहू शकता की ही जी मुळी जी आहे तर मोठ्या प्रमाणात रोपाची वाढलेली आहे आणि कांडी जी आहे ती पण तयार झालेली आहे. त्याच्यामुळे असं सशक्त जर रोप लावलं तर रोप मर होत नाही, त्याच्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं. आणि याच बरोबर आता हे काही रोप या भाऊने इथं काढलेले आहेत, याला काही फ्लोरामिक्स वापरलेलं नाही. त्याच्यात काय काय बदल वाटला होतो बघ त्याच्यामध्ये? आता त्याच्यात ते बारीकच पुचटच राहिलं ना, ते करपा आला करपा त्याच्यामध्ये, आला आणि बारीक पांढरी वाढ नाही झाली. आणि पांढरी मुळी नाही झाली त्याची. आणि आता असं बारीक रोप लावलं तर काय होईल पुढे? मोठं होईल त्याच्यावर. मर होणारच आहे बरं ना. होणार त्याच्यामध्ये. पण फ्लोरामिक्स हे शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचं खत? 100% खत चांगलं आहे. म्हणजे आता जर रोपाला ही परिस्थिती आहे तर उद्या कांद्याला सुद्धा बाहेर जाणार, कांद्याला काय राहणार? नंबर 1 मग राहणार. आता उन्हाळा रोपाची आता लागवड चालू होणार आहे शेतकऱ्यांची, होणार आहे. तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता? आता मला स्वतःलाच टाकायचं 5 एकरला. 5 एकर टाकायचे म्हणजे फ्लोरामिक्स हे कांद्याच्या रोपासाठी आणि कांद्यासाठी तळखत म्हणून नंबर 1 खत. नंबर 1चं खत आहे. काय वाटतं तुम्हाला? नंबर 1चं खत ते पण लय झालं नाही रोपांमध्ये. दोन्ही मध्ये खूप मोठा फरक आहे. धन्यवाद. लाल कांद्याचं रोप टाकलेलं आहे. मुळे चांगले आल्या, रोप चांगलं आलं. दरवर्षी कसं दरवर्षी पासून चांगलं आलं यंदा. चांगलं आलं, हा हंगाम यशस्वी होणार आपला. हा